विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। मी अमोल महाजन आपल्यासाठी संस्कृत विषयाचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर चला, तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बेल आयकॉनवर ऑल सेट करून आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठाचा जो भाषांतर पाहिला होता। आज आपण या पाठाचा भाषाभ्यास काय आहे तो आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। पृथुवैन्य, आद्य कृषकः पृथुवैन्यः, पहिला शेतकरी पृथुवैन्यः। तर या पाठाचा जो भाषांतर आहे तो भाषांतर आपण घेऊन लगेचच भाषाभ्यासला आपण जाऊया। थोडक्यात या पाठाचा भाषांतर असे आहे। पृथुवैन्य नावाचा अभिषेक झालेला पहिला राजा या धर्तीवर झाला होता। प्रयाग क्षेत्र या राजाची राजधानी होती। राज्याभिषेकाच्या वेळी चारणा उत्सुक होते स्तुती गाण्यासाठी। तेव्हा राजा म्हणतो, माझी स्तुती करू नका, स्तुती तर ईश्वराची करा। आणि एकदा आपला राज्यामध्ये फेरफकाटा मारण्यासाठी तो गेला असता त्याने आपली प्रजा क्रश आणि असे पाहून तो चिंताजनक झाला। तेव्हा त्याने बाण सज्ज केला। तेव्हा पुढे एक देवी प्रगट झाली आणि राजाला म्हणली, तुझे वडील जे होते ते राजधर्माचे पालन करत नव्हते, तू शेती केली तर मी प्रसन्न होईल। तेव्हा राजाने धनुष्यबाण सज्ज केला असता देवीने समजावले असता राजाने धनुष्यबाण त्यागला व हातामध्ये विळा, खनित्र अधिक साहित्य घेऊन प्रजाजनासोबत शेती करायला सुरुवात केली। राजाने सर्व बियांचे संकलन चयन करून बिये पेरले आणि त्या बी पेरल्याने अनेक वृक्षांना अंकुर फुटले आणि अंकुर फुटल्यानंतर धान्य लागल्याने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले। असा कल्याण करणारा राजा या पृथ्वीवर पहिला अग्रणीय राजा ठरला। अशी थोडक्यात आपण आद्य कृषकः पृथुवैन्य या पाठाचा भाषांतर पाहिला। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषाभ्यासवर चर्चा करूया। तर भाषाभ्याससाठी प्रथम प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरम लिखत। एका वाक्यामध्ये काय लिहा? उत्तर लिहा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एका वाक्यामध्ये उत्तर देण्यासाठी तयार आहोत। तर चला मग पहिला प्रश्न आहे, चारणाः किमर्थम उत्सुकाः, की जे चारणा आहेत कशासाठी उत्सुक होते? की चारणाः पृथुवैन्यस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः आसन, की चारणा होते जे पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते। द्वितीय प्रश्न आहे, भ्रमण समये पृथुराजेन किम दृष्टम, की भ्रमण समये पृथुराजाने काय पाहिले? की भ्रमण समये पृथुराजेन दृष्टम यत् प्रजा अतीव क्रशाः अशक्ताश्च, की आपली प्रजा जे आहे खूपच क्रश आणि अशक्त आहे। तहा प्रजा निकृष्ट अन्नम खादंती, ती जी प्रजा आहे खालच्या दर्जाचं अन्न खात आहे आणि काय करत आहे? च पशुवत जीवंती, आणि पशुप्रमाणे जीवन जगत आहे। असं भ्रमण समया फिरण्याच्या वेळेला पृथुराजाने पाहिले। पुढचा प्रश्न आहे, वसुंधरायाः उदरे किम किम वर्तते, की वसुंधरेच्या पोटामध्ये काय काय आहे? की वसुंधरायाः उदरे धनधान्यादी आदी सर्वं वस्तुजातं वर्तते, की वसुंधरेच्या पोटामध्ये धन आहे, धान्य आहे, पुष्प आहे, फळ आहे आदी बरेचशा वस्तू आहेत। पुढचा प्रश्न आहे, स्त्रीरूपं धृत्वा पृथुरूपस्य पुरतः का प्रगटिता अभवत, की स्त्रीरूप धारण करून पृथुराजाच्या पुढे कोण प्रगटित झाली? बघा काय प्रश्न आहे, स्त्रीरूप धारण करून पृथुराजाच्या पुढे कोण प्रगटित झाली? तर स्त्रीरूप धृत्वा पृथुरूपस्य पुरतः कोण प्रगटित झाली? देवी आहे का नाही? याचं उत्तर आपण थोडंसं याच्यामध्ये बघूया, म्हणजे एका मिनिटामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल। हे बघा कोण पुढे झाली, तदा भूमी स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत, भूमी स्त्रीरूप धारण करून त्याच्या पुढे प्रगटित झाली। कोणाच्या पुढे? की राजाच्या पुढे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर होतं। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, त्याचं जे आहे बघू तर आपण काय आहे, पृथुवैन्यः कृषी कार्यार्थम जलस्य व्यवस्थापन कथम अकरोत, की जो पृथुवैन्य आहे त्यांनी कृषी कार्यार्थम जलस्य व्यवस्थापन कथम अकरोत, की पृथुराजाने कृषीच्या कार्यासाठी शेतीच्या कार्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी केली? बघा दोन प्रकारचे पाण्याची व्यवस्था केली।
पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध. थोडंसं आपण इथे जर वर गेलो तर आपल्याला एका मिनिटात सापडते. हे बघा, पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध. थोडंसं आपण इथे हे बी करू तर पृथुवैन्य नदीनां मार्गम अवरुद्ध कृषिकार्थम जलस्य उपयोगम अकरोत. की नदीचा मार्ग अडवून शेतीच्या कार्यासाठी पाण्याचा उपयोग केला. आणि दुसरं काय आहे बघा, वृष्टी जलसंचयम कृत्वा जल व्यवस्थापनम अकरोत. आणि पावसाचे पाणी बी जमा करून काय कशाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली. म्हणजे नदीचा मार्ग अडवून आणि पाण्याचे जो वरचं पाणी आहे पावसाच्या पाण्याचा संचय करून अशा प्रमाणे जलाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, माध्यम भाषा या उत्तरत. की माध्यम भाषामध्ये काय द्या, उत्तर द्या. तर पहिला आहे माध्यम भाषामध्ये भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. की भूमातेने पृथुवैन्याला काय उपदेश दिला. मग काय उपदेश दिला, तुम्ही माध्यम भाषा सांगण्यासाठी प्रस्तुत आहोत आपण. माध्यम भाषा आपण कशी सांगायची, की प्रस्तुत माध्यम भाषा ही जो प्रथम पाठ आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठातून असून हा पाठ ऋग्वेदातून घेतलेला आहे. जेव्हा राजा धनुष्यबाण सज्ज करतो तेव्हा स्त्रीरूप धारण करून प्रगट झालेल्या देवीने पृथुवैन्य राजाला म्हणाली की तू शेतीची कामे कर, म्हणजे मी तुझ्यावर प्रसन्न होईल आणि माझ्या उदरात लपलेली धनधान्य फूल फळ हे सगळ्या जणांना मिळतील. नांगर कुदळ फावडी विळा वगैरे हातात घेऊन तू काय कर, प्रजाजनासोबत शेतीची कामे सुरू कर, असा उपदेश दिला. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी आणि कामांनी समृद्ध येईल असा त्याचा इत्यार्थ होतो. म्हणजे हे धनुष्यबाण सोडून जर हे सर्व साहित्य हातात घेतले तर नक्कीच जमिनीमधून जे मी साठवून ठेवलेले आहे ते तुला भेटेल आणि जेणेकरून सर्व प्रजाजन काय होईल, संतुष्ट होईल, असा उपदेश भूमातेने पृथुवैन्याला दिला. अशाप्रमाणे इथे प्रथम माध्यम भाषामध्ये लिहायचं आहे. द्वितीय माध्यम भाषा काय आहे, चल तर बघा. धरित्र्या उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम अकरोत. धरतीचा उपदेश मनात घेऊन पृथुवैन्याने किम किम अकरोत, काय काय केले. मग तुम्हाला तेच आपल्याला प्रस्तुत माध्यम भाषा ही आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठातून आहे. आणि मग तुम्हाला सांगायचं आहे की हा पाठ जो आहे ऋग्वेदातून घेतलेला आहे. मग जेव्हा स्त्रीरूप धारण केलेल्या भूमातेने पृथुवैन्याला त्याच्या वडिलाबद्दल सांगितलं. वडिलाबद्दल सांगितलं म्हणजे काय, की जे वेनराज होते ते अत्यंत वाईट वृत्तीचे होते. त्यांचं जे राज्य होतं अत्यंत दुःशासक राज्य होतं. त्यांनी राजधर्माचं पालन केलं नाही. त्यांनी जे राजाचे कर्तव्य होते ते नीट पार पाडले नाही. त्यामुळे राज्यात चोर लुटारे आणि असे अनेक गोष्टी होत होत्या. तेव्हा जी भूमी आहे त्या भूमातेने धनधान्य या सर्व गोष्टी आपल्या पोटामध्ये ठेवल्या आणि सोप्या शब्दात शेतीकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किंवा दुर्लक्ष केल्याने कायदा सुव्यवस्था या सर्व गोष्टी वेन राजाच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत वाईट व्यवस्था झाली. म्हणून भूमातेने हे सर्व सांगितले आणि मग राजाने काय केले, या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर भूमातेचा उपदेश मनामध्ये घेऊन अत्यंत सुंदरपूर्वक कार्य केलेले आहेत. की कोणतं कार्य केलेलं आहे, की हे सर्व गोष्टी मनामध्ये घेऊन राजाने सर्वात प्रथम पाण्याचा उपयोग केला, नंतर शेती मशागत केली आणि मग लोकांनी त्या शेतामध्ये काय केले, अनेक वृक्षांच्या बियाचे संकलन निवड करून त्या बियावर संस्कार करून मग पेरणी केली. आणि पेरणी केल्यानंतर पावसानंतर त्या बियांना अंकुर फुटले आणि अंकुर फुटल्यानंतर काही दिवसांनी तेच अंकुर भरपूर मोठे होऊन त्या अंकुरांना धान्य लाभ झाल्याने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. असा हा कल्याण करणारा राजाने अत्यंत काळजीपूर्वक हे सर्व कामे केले आणि प्रजाजन या राजावर संतुष्ट झाले. अशा प्रकारे या दोन होत्या. आता जालरेखाचित्रम पूरयत, तिसरं जो आहे जालरेखाचित्र पूर्ण करा. तर कृषी साधनाने, तर कृषीचे जे साधन होते
ते कोणकोणते साधन होते तर बघूया आपण. तर चला, हला हा दिलेला आहे इथे, तर 3 आपल्याला सांगायचे आहेत. तर पहिला आहे खनित्राहा, खनित्रान. दुसरा आहे हला हा, तर दिलेलंच आहे. तिसरा आहे, आता इथे आहे जो इथे आहे, इथं काय लिहिणार आपण, खनित्राणी. इथं तर हला आहेच, नाहीतर कुदलकाणी आणि इथे लवित्राणी. अशा प्रकारे 4 इथं दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा आहे पृथुराजस्य प्रजाहा, की पृथुराजाची जी प्रजा होती ती कशी होती. तर इथे कृषा दिलेला आहे, इथं काय करायचं आहे, कृषहा इथं. तर इथं काय करायचं, अशक्तः, की कशी होती ती, अशक्तः. पशुवत जीवंती इथं द्यायचं आहे आणि निकृष्टान्नम खादंती इथे द्यायचं आहे. म्हणजे अत्यंत क्रोश होती, अशक्त होती, त्यानंतर पशुप्रमाणे जीवन जगत होती आणि निकृष्टान्न खात होती, अशी ती प्रजा होती. त्यानंतर आई, त्यानंतर धनानी, एक तर दिलेले धनानी, धान्यानी, बरोबर का नाही, धन धान्य पुष्पाणी फलाणी. अशा प्रकारे भूमीच्या पोटामध्ये हे निहितांनी असलेले हे 4 गोष्टी आपल्या या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम पृथुवैन्य बीजानाम, पृथुवैन्याने बीजावर काय काय संस्कार केले, तर त्याची जी नावे आहेत ते नावे आपल्याला यावर बघायची आहेत. जर नाव बघितले तुम्ही तर सगळ्यात पहिले इथे काय येईल, संकलनम. पहिले संकलित केले, त्यानंतर चयनम, त्यानंतर चयन केले, त्यानंतर संस्कार केले, योग्य प्रक्रिया केली, आणि त्यानंतर वपनम, वपनम म्हणजे पेरले. अशा प्रमाणे त्या राजाने हे कार्य केले. त्यानंतर पुढच्या पेजवर आहे प्रश्न निर्माण करा, की प्रश्न निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रश्न निर्माणांचे जेवढे हे एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण प्रश्नवाचक जो शब्द आहेत ते शब्द भी आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला, तर मग आता या प्रश्नामध्ये आपण प्रश्न निर्माण करा, तर प्रश्न निर्माण करूया. तर चला, तर मग पहिला प्रश्न जो आहे बघा, प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत, की प्रयाग क्षेत्र ही पृथु राजधानी. मग पृथुनपस्य राजधानी कुत्र आसीत, मग इथं काय येईल, कुत्र. कुत्र म्हणजे कोठे, कुत्र पहिल्याचं आहे कुत्र. कुत्र पृथुनपस्य राजधानी आसीत, कुठे होती पृथुराजाची राजधानी, तर प्रयाग क्षेत्रामध्ये होती. दुसरा आहे प्रजा पशुवत जीवंती, प्रजा हा पशुवत जीवंती. तर त्याचं कसं आहे, प्रजा हा कथम जीवंती, कथम कशी, कथम म्हणजे कशी, की जो प्रजा आहे ती कशी जीवन जगत होती. त्यानंतर आहे धनधान्यादी सर्वं वस्तुजातम वसुंधराया उदरेव वर्तते. वसुंधराया बघा स्त्रीलिंग शब्द आहे. धन आदी धान्य सर्व पाहायला गेल्यास वसुंधरेच्या पोटामध्ये आहे. तर मग याच्यामध्ये धनधान्यादी सर्व वस्तुजातम कस्या, वसुंधराच्या जागी काय येईल, कस्या शब्द येईल, कोणाच्या पोटामध्ये आहेत, तर वसुंधरेच्या पोटामध्ये आहेत. त्यानंतर पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुरः उद्भूता, पर्जन्यानंतर बीजांना अंकुर झाले. कशांना, तर इथे येईल केभ्यः, काय येईल मुलांनो, केभ्यः. कशाला, तर कशाला अंकुर येईल, की बियांना अंकुर येईल. अशा प्रकारे इथे प्रश्न निर्माण कुरु यांचे प्रश्न उत्तर होतील. त्यानंतर सूचनानुसार कृती करा. आता सूचनानुसार कृती करा यासाठी यासाठी भी आपल्याला एक छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक नसेल तर चॅनलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी नक्की पाहावे की त्वांताव्य कसा काढायचा आहे, किंवा तोमच्या जागी भवान याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. लकार लिहा लवकरच व्हिडिओ येणार आहे. त्वांताव्य काढा, त्वांताव्य निष्कासयत, अत्यंत सुंदररित्या आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत त्वम स्थाने भवान हा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन या व्हिडिओला पहा आणि तुमचा तो दूर करा. तर चला तर मग आपण ह्या सूचनानुसार कृती कुरुला थोडंसं पाहूया. तर चला, पहिला आहे पृथुवैन्यस्य निस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्ना अभवन्. यामध्ये काय करायचं आहे की पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत,
की जो त्वांत अव्यय आहे तो त्वांत अव्यय काढायचा आहे. तर मग त्वांत अव्यय कुठं आहे की ज्ञात्वा आहे. तर ज्ञात्वामधलं जे त्वांत अव्यय आहे ते त्वांत अव्यय आपल्याला डिलीट केले तर काय होते ज्ञा. आणि ज्ञा धातू जो आहे तो अभवन म्हणजे जो लंग लकार आहे त्यानुसार चालवायचा आहे. तर काय होईल, काय चालल्या जाईल, आपलं उत्तर काय येईल बघा. तर ज्ञा धातूचा लंग लकार चालवला मग अभवन अन त ताम अन म्हणजे एकवचन द्विवचन बहुवचन एक हे का नाही प्रथमा बहुवचन आहे अभवन. तर आपल्याला लंग लकार बी इथं ज्ञा धातू प्रथमा बहुवचन नुसार चालवला तर त्या शब्द येतो अजानन. कोणता शब्द येतो मुलांनो, अजानन. 10वीच्या पुस्तकामध्ये हा शब्द चाललेला आहे ज्ञा, तिथेही तुम्ही पाहू शकता. तर काय उत्तर येईल आपलं बघा. पृथुवैन्यस्य निस्पृहतां स्तुती गायकाः अजानन प्रसन्नाच अभवन. की पृथुवैन्याची निस्पृहता जाणून स्तुती गायक कसे झाले, प्रसन्न झाले. अशा प्रकारे पहिल्या याचं उत्तर येईल. त्यानंतर दुसरं आहे त्वम प्रयत्नेन कृषिकार्यम करोशी. मग आता त्वम आलं तर काय लावायचं आहे, भवान लावायचं आहे. तर मग भवान प्रयत्नेन कृषिकार्यम करोशी आहे तर तिथं करोती असं येईल. भवान प्रयत्नेन कृषिकार्यम करोती. त्यानंतर पुढचं बघूया आपण. त्वम धेनु त्यज काय येईल, त्वम धेनु त्यज. तर भवान धेनु त्यजतु अशा प्रकारे इथे त्याचं उत्तर होईल. त्यानंतर भूमातु उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्य कृषिकार्यम अकरोत. तर काय म्हटलेलं इथे पहा, काय झालेलं आहे की भूमाताचा उपदेश मनामध्ये घेऊन काय केलेलं आहे, पृथुवैन्य कृषिकार्यम अकरोत. पृथुवैन्याने शेतीचे कार्य केले. तर काय उत्तर आहेत बघा. भूमातेचा उपदेश मनामध्ये घेऊन पृथ्वीराजाने शेतीचे कार्य केले. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, भूमातु स्थाने भूमी शब्दस्य योग्यम रूपम लिखत. तर भूमातेचं भूमी योग्य रूप आहे भूम्याः. काय इथं होईल, भूम्याः. तर भूम्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम अकरोत. अशा प्रमाणे इथं भूम्याः मी इथं लिहितो बी भूम्याः. अशा प्रकारे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे त्याचा जो उत्तर आहे आपण बघूया. प्रजाजने सह कृषिकार्यम कुरु. प्रजाजनासोबत शेती कार्य कर असा उपदेश राजाला देवी देत आहे. तर मग याचा अर्थ आज्ञा देत आहे. तर आज्ञावाचक कोणता आहे की लोट लकार आहे. यामध्ये लोट लकार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. अहम प्रसन्ना भविष्यामी. भविष्यामी आहे लूट लकार म्हणजे भविष्यकाळ आहे, त्यामध्ये लिंग लकारचा प्रयोग करा आहे का नाही. लिंग लकारचा प्रयोग करायचा आहे. तर मग आपण करूया ना. मग लट स्थाने लिंग परिवर्तन करून अहम प्रसन्ना भविष्यामी. मग मी काय होईल, प्रसन्न होईल. मग अहम प्रसन्ना भवेयम असं होईल. शामीच्या जागी भवेयम असं रूप चालेल. तर अहम प्रसन्ना भवेयम हे तर मी लिहितो भवेयम. चला मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या याच्यावर जाऊया. भूमी स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवन. बघा भूमी स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत. पूर्वकालवाचक त्वांताव्यय निष्कासित. मग धृत्वा शब्द आलेला आहे. तर धृत्वामध्ये त्वांताव्यय जर काढला आपण तर अभवत आहे. तर मग त्या अभवतनुसार आपण ध्रु धातू चालवायचा आहे. तर मग काय होईल बघा, अधारयत शब्द होईल. लंग लकार चालवायचा. अभवत लंग लकार आहे तर मग अधारयत त्याचं रूप होईल. तर मग काय होईल त्याचं बघा, भूमी स्त्री रूपम अधारयत. काय होईल, अधारयत असं रूप चालेल. तस्य पुरतः प्रकटिताच अभवत. अशा प्रमाणे त्याचं हे होऊन जाईल. त्यानंतर मेलनम कुरुत. मिळवा, जोड्या लावा. तर मग आपण मिळवायचं आहे, जोड्या लावायचं आहे. तर बघा आपण जोड्या लावूया. कृशः काय होती, कृशः. तर कृश होती प्रजा. मी थोडंसं इथे बाण घेतो जेणेकरून आपल्याला बाणाच्या द्वारे कळेल. कृशः ही काय होती, प्रजा होती. त्यानंतर उर्वरः. उर्वरित काय केलेली आहे की उर्वरित जी केलेली आहे ती भूमी केलेली आहे. काय केलेली आहे, भूमी. आनंदिता की आनंदिता ही होती प्रजाजना. काय होती ही, प्रजाजना. आनंदित प्रजा होती. की दुःशासक. कोण होता दुःशासक की वेन नावाचा एक राजा होता दुःशासक.
मग प्रजाहित दक्ष कोण आहे की हा आपला जो पृथुवैन्य राजा आहे तो प्रजाहित दक्ष आहे, अशाप्रमाणे यांचं होऊन जाईल. तर मग पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो अत्यंत सुंदर आहे. त्याचं नाव आहे समानार्थकम शब्दम लिखत, की समानार्थी काय करा तुम्ही शब्द सांगा. तर समानार्थिक शब्द सांगण्यासाठी पहिला शब्द जो आहे तो आहे वृक्ष. काय शब्द आहे? वृक्ष. तर वृक्षाला आपण दोन शब्द म्हणू शकतो, तरुः पादपः. त्यानंतर भूमी, भूमीला बघा भूमीला भू म्हणा, पृथ्वी म्हणा, धरा म्हणा, अशा प्रमाणे शब्द. राजा, राजाला तुम्ही नृपः म्हणा, भूपः म्हणा, स्माभृत म्हणा, अशा प्रकारे शब्द येतील. धनु, धनु म्हणजे चापम आणि शरासनम, अशा प्रमाणे दोन्ही शब्द येतील, चापम आणि शरासनम. त्यानंतर नदी, नदी म्हणजे तटिनी, सरितः, अशा प्रमाणे समानार्थी शब्द येतील. त्यानंतर विरुद्धार्थकम शब्दम लिखत, विरुद्धार्थक शब्द आपण पाहूया. तर पहिला आहे विरुद्धार्थक शब्द स्तुती. स्तुती, स्तुती आणि निंदा. स्तुती ही आणि निंदा. स्तुती म्हणजे प्रशंसा करणे, निंदा म्हणजे निंदा करणे. सद्गुणाः, दुर्गुणाः. सद्गुण आहे चांगले गुण, दुर्गुण म्हणजे वाईट गुण. प्रसन्नः, विषण्णः. प्रसन्न होणे, विषण्ण म्हणजे दुःखी होणे. अशक्ताः, शक्ताः. शक्ती नसलेल्याला अशक्त म्हणतात, शक्ती असलेल्याला शक्ताः. पुरतः म्हणजे पुढे आणि पृष्ठतः म्हणजे मागे, पृष्ठतः. कृशः आणि स्थूलः. कृशः म्हणजे वाळलेला आणि स्थूलः म्हणजे कसा? थोडासा जाडा. जाड्या माणसाला इथे स्थूलः म्हटलेलं आहे. तर मग आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, कोण कुणाला म्हटलेलं आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो कोण कुणाला म्हटलेलं आहे ते आपण. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे तिष्ठन्तु चारणाः. कोणता प्रश्न आहे? कोण कुणाला म्हटलं? तिष्ठन्तु चारणाः, की थांबा चारणानो अशी आज्ञा दिली. त्याला कोण कुणाला म्हटलं? कसं लिहायचं? की राजा चारणान अवदत. काय शब्द येईल? राजा चारणान अवदत, तर अशा प्रमाणे येईल. त्यानंतर तिष्ठन्तु तत्प्राप्तुम यतस्व. काय करायचं आहे त्याला? तत्प्राप्तुम यतस्व. याचं काय होईल बघा? तत्प्राप्तुम हे थोडंसं आपण काढून घेऊया. चला पुढं. तत्प्राप्तुम यतस्व, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तर कोण म्हणलं? पुरोहितः राजानम अवदत, की पुरोहित जो आहे तो राजानम काय केलं? अवदत. पुरोहित राजाला बोलला. त्यानंतरचा आहे तिसरा आहे तव पिता दुःशासकः. तुझे वडील जे आहेत ते दुःशासक आहेत. तर मग कोण कुणाला म्हटलं? तुझे वडील जे आहेत दुःशासक आहेत. तर भूमी पृथुभूपम अवदत. भूमी आहे ते पृथुभूपम, पृथुराजाला अवदत बोलली. आणि चौथा आहे अतः धनुः त्यज. आता तू काय कर? धनुष्यबाण त्याग. तर स्त्रीरूपधारी, जे स्त्रीरूप धारण करणारी भूमी, बघा असं लिहा, स्त्रीरूपधारी भूमी राजानम अवदत. स्त्रीरूप धारण केलेली भूमी राजाला बोलली. बरोबर. चला पुढे. तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या याच्यावर बघू. संधी विग्रह कुरु. संधी विच्छेद करा. चला तर मग उदर प्लस एव. जशाच तशी तर संधी येईल, उदर प्लस एव. त्यानंतरचा आहे उदर प्लस एव. बघा मुलांना, उदरे प्लस एव. त्यानंतर पशुवत जीवंती. पशुवत तहलन प्लस जीवंती, जीची दुसरी वेलांटी, पशुवत जीवंती. त्यानंतर अशक्ताश्च. काय होईल? अशक्ता प्लस च. त्यानंतर पुरोहितो वदत, की पुरोहितः प्लस अवदत. पुरोहितः प्लस अवदत अशा प्रमाणे इथे होईल. थोडंसं आपण लिहून बघूया जेणेकरून आमच्या विद्यार्थी मित्रांना कळेल. पहिलं आहे उदरे प्लस एव. थोडंसं व्यवस्थित होत नाहीये. उदरे प्लस एव ही झाली पहिली संधी. दुसरी आहे पशुवत. पशुवत
त प्लस काय आहे जीवंती, तर जीवंतीची हे बघा असं जीवंती, पशुप्रमाणे जीवन जगत आहे ना, भरपूर वचन आहे. त्यानंतर तिसरं आहे अशक्ताश्च, अशक्ताः, अशक्ताः प्लस च. त्यानंतर पुढची आहे पुरोहित, पुरोहितः प्लस अवदत, अवदत. तर अशा प्रमाणे त जे आहे तो हलंत करायचा आहे, पुरोहित अवदत. तर चला 12वा प्रश्न जो आहे तो जो आहे अमरकोशामधून शब्द घ्या आणि वाक्य पुन्हा लिहा. तर काय शब्द आहे बघा, भूमिही. आता भूमीला अमर शब्दामधून आपल्याला घ्यायचं आहे आणि जे वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे. आता बघा मुलांना, विद्यार्थी मित्रांनो, जो अमरकोश जो आहे तो अमरकोश जो आहे तो अमरकोश मागे दिलेला आहे, तर त्याच्यामधूनही तुम्ही बघू शकता. भूमी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. तर भूमी जे आहे, भूमी शब्दाचं जे आहे अमरकोशामधून घ्यायचं आहे. ते पाठीमागं तुम्ही धड्यामध्ये जाऊन तुम्ही भूमी शब्द जो आहे तो घेऊ शकता आणि तिथून बघू शकता. दुसरा आहे भूपालः पृथ्वेन्य नामधरायः प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. तर आपण बघूया, थोडंसं मागे जाऊन बघूया जेणेकरून लक्षामध्ये येईल. जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये नक्की येईल. तर चला तर मग आपण इथे सोडूया आता सध्याचं, की भूमी स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. तर भूमीला तुम्ही काय करू शकता, पृथ्वी, पृथ्वी शब्द जो दिलेला आहे तो भूमीला आलेला आहे. त्यानंतर भूपालः, भूपालः, भूपाल म्हणजे राजा, तर इथे काय आलेला शब्द आहे, भूपालः म्हणजे राजा शब्द घेऊ शकता. राजा पृथुवैन्य नामधराया प्रथम अभिषिक्त सम्राट. पृथुवैन्य नावाचा जो राजा होता, या धराला प्रथम अभिषेक झालेला राजा होता. आणि जो पहिला आहे भूमी म्हणजे पृथ्वी स्त्रीरूप धारण करून प्रकटित झाली. अशा प्रकारे आपण या पहिला पाठ जो आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठाचा काय बघितला विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषाभ्यास पाहिला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे जे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन, असे यूट्यूब चॅनल आहे. पुन्हा एकदा आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धड्यासाठी. व्यसने मित्र परीक्षा हा धडा आपण नक्कीच पुन्हा घेऊन येऊया. तोपर्यंत पुनर्मिलामः. धन्यवाद.